पोलीस मित्र शिल्प आणि एटीव्ही वाहनाचे लोकार्पण सोहळा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पोलीस मित्र शिल्प आणि एटीव्ही वाहनाचे लोकार्पण सोहळा दिनांक 8 मार्च रोजी अलिबाग समुद्रकिनारी पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महिला व बालकल्याण अधिकारी निर्मला कुची, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, हर्षल पाटील, ॲडव्होकेट अंकित बंगेरा, किहीम सरपंच प्रसाद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक तसेच RCF कंपनीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पाहुयात। 2.5-3 वर्षापूर्वी जिल्ह्याची पालकमंत्री असताना एक उपक्रम आम्ही हाती घेतला आणि मला आठवतंय 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला रायगड जिल्ह्यातील आपल्या पोलीस दलाला पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळाला, त्यावेळेला आम्ही हा मानस ठेवला होता की आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस दलाचा आपण एक शिल्प त्या निमित्ताने उभारू। त्यांनी केलेली जी कामगिरी आहे ती जिल्ह्याच्या वतीने सुद्धा त्यांचे ऋण आपण त्या निमित्ताने व्यक्त केले पाहिजे। कारण प्रशासन, पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, इतर सर्व विभाग हे साधारणपणे वर्षाचे 12 महिने कार्यरत असतात। एखादी कुठली घटना घडली की आपण त्यांच्या कमतरता ह्या काढत असतो, पण ज्या वेळेला ते आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करतात आणि प्रशासन म्हणून किंवा पोलीस विभाग म्हणून ज्या वेळेला उत्कृष्ट सेवा त्या निमित्ताने रात्रंदिवस आपल्याला देत असतात, याची कुठे ना कुठेतरी ऋण व्यक्त करण्याची सुद्धा जबाबदारी त्या निमित्ताने आमची असते। आणि म्हणूनच हे शिल्प जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या वतीने आपण डिझाईन करून घेतलं आणि ते डिझाईन करत असताना सुद्धा मध्ये एक सिनियर पोलीस अधिकारी, त्याचबरोबर ट्रॅफिक आणि इतर तुमच्या सगळ्या सार्वजनिक बाबींमध्ये रस्त्यावर असणारा आपला एक जो पोलीस कर्मचारी असतात ते, आणि एक महिला पोलीस अधिकारी, अशा पद्धतीची एक संकल्पना त्या निमित्ताने होती। त्यामुळे पोलीस दलामध्ये असणारे तिन्ही घटक सुद्धा हे आपल्या याच्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून आणि मागे पोलीस दल रायगडचं गरुड झेप कशी घेत आहेत आणि याची एक संकल्पना ठेवून आम्ही हे उद्दिष्ट ठेवलेलं होतं आणि ते आज साध्य होत असताना मला मनापासूनचा आनंद होत आहे। आम्ही जसं SP साहेबांनी उल्लेख केला की आपली पोलीस विभागाचं जे SP कार्यालय आहे तिथे आपण साधारणपणे जागा उपलब्ध होते का यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण हे शिल्प आहे आणि येणाऱ्यांना ते नजरेत आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जागा ही शोधण्याचं काम हे सुरू होतं। मी येत असतानाच प्रशांतजी म्हणत होती की अलिबाग तसं पाहायला गेलं तर एखाद्या कुठल्या शासकीय याच्यासाठी आता नवीन जागा शहरामध्ये शोधायची म्हटली तर आपल्याला फार अवघड आहे। पण मला आनंद आहे की आपल्या बीचच्या ठिकाणीच जिथं खऱ्या अर्थानं पोलिसांच्या धाकाची गरज आहे तिथं आज आपल्याला हे शिल्प उभारता आलं, याचा एक विशेष आनंद आणि समाधान या निमित्ताने आहे। रेंजर कार याचं सुद्धा RCFच्या माध्यमातून आपल्याला ती उपलब्ध झालेली आहे आणि साधारणपणे 4 ते 5 आपले पोलीस अधिकारी किंवा आपले जे इथले तुमच्या या बीचच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नेमलेले असणारे जे गार्ड्स असतील हे त्या निमित्ताने पेट्रोलिंग करू शकतील। पण मी जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंतीपूर्वक सूचना राहील, ज्याचा उल्लेख आपण केला की रायगड जिल्ह्यामध्ये हा औद्योगिक जिल्हा म्हणूनही ओळखला जातो, पण त्याचबरोबर पर्यटनासाठी सुद्धा आपला जिल्हा ओळखला जातो आणि मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर काही जे जिल्हे आहेत तिथून सुद्धा पर्यटक येतात। देशातून सुद्धा अलिबागला पर्यटक येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि आता कोस्टल मार्गे असो किंवा बाय रोड असो ही येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही तितकीच आहे। अशा वेळेला आपल्याला पेट्रोलिंग ही अधिकाधिक सक्षम ठेवावीच लागेल। अलिबाग सहित मुरुड असेल, काशीद असेल, पलीकडे श्रीवर्धन असेल, दिव्यागर असेल, जे वर्दळीचे जे बीचेस आहेत इथं आपण अधिकाधिक ही सुविधा उपलब्ध करून द्यावी। त्यामुळे जसं आपण गेल्या वेळेला नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण काही ना काही आपल्या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण आणण्याचा प्रयत्न करत असतो, त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्हा नियोजनमधून जो विशेष आपल्याला निधी असतो त्याच्यातून आपण साधारणपणे या ज्या पेट्रोलिंगसाठीच्या ज्या रेंजर कार्स आहेत त्या आपण उपलब्ध करून द्याव्या। आणि मला असं वाटतंय की आपण त्याच्यामध्ये या 4 ते 5 सीटर आहेत, 2-3 सीटरच्या किंवा 2 सीटरच्या जरी असल्या तरी त्या ठिकाणी मला वाटतंय ते उपयुक्त ठरू शकतात आणि त्या पद्धतीनं किमान आपण 8 ते 10 बीच पहिल्या वर्षात आपण टार्गेट ठेवावे
आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आणखीन 8-10 बीच असे जे 28 प्रमुख आपले बीचेस आहेत त्या निमित्ताने ते सुरक्षित राहतील. जसं वर्दळीच्या ठिकाणी रेंज कारची गरज आहे तशाच पद्धतीनं जे बीचेस फार वर्दळीचे नाही आहेत पण तिथं सुद्धा पेट्रोलिंगची गरज ही अधिक प्रमाणामध्ये असते. मधल्या कालावधीमध्ये ज्या काही वर्षांपूर्वी ज्या 2-3 घटना घडल्या त्याच्यातूनही आपल्याला लक्षात आलं की तिथं पेट्रोलिंगची सुविधा ही अधिकाधिक आपण सक्षम करणं गरजेचं आहे. 2 वर्षापूर्वी हे शिल्प बनावं म्हणून त्यांनी स्वतःच ही संकल्पना मांडली होती. त्यांनी स्वतःच जे आर्ट्स कॉलेजच्या तिथल्या प्राध्यापकांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की अशा पद्धतीचं शिल्प आम्हाला पाहिजे आहे म्हणून. ते शिल्प बनून तयार होतं परंतु काही कारणास्तव हे शिल्प बसू शकलं नव्हतं आणि त्याला जागा कुठं असावी सुरुवातीला असं आमचा मनोदय होता की पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ वगैरे तर त्या ठिकाणी जागा कमी आहे आणि मग ते शिल्प बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की शिल्प अशा ठिकाणी असावं की जिथं मोठ्या प्रमाणावरती पब्लिक येतो, माता भगिनी येतात आणि त्यांना म्हणजे ह्या ठिकाणी जे आपण बघतोय की म्हणजे पोलिसांचं प्रतीक आहे आणि म्हणजे त्यामध्ये महिला पोलीस पण दिसते आहे. तर हे प्रतीक जे आहे ते येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेषतः महिलांसाठी एक आश्वासित करणार आहे की आपण जिथं आहात हे अलिबाग नगरी आपल्यासाठी सेफ आहे. आणि या निमित्तानं मला असं वाटतं की मी ताईंचं मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि त्यांच्या संकल्पनेतून हे सुंदर शिल्प हे अलिबागकरांसाठी मिळालेलं आहे. ताई मनपूर्वक मी आपल्याला धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्याला RCF कंपनीकडनं एक या ठिकाणी ATV बाईक मिळाली. आता आपण बघितलंय ती गाडी आहे. आम्ही म्हणजे ताईंनी एक फेरफटका पण मारला आणि कशा पद्धतीने गाडी चालती आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण ही गाडी जी आहे आपण लोकार्पण केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की बीचवरती पेट्रोलिंग जे आहे ते किती महत्वाचं आहे. जे मुली महिला येत असतात आणि छेडछाडीचे प्रकार होऊ नये, पोलीस प्रेझेन्स कायम राहावा या दृष्टीने ही बाईक फार महत्वाची आहे. आत्ताच ताईंनी कलेक्टर मोदयांशी पण बोलून त्यांना पण सूचना केलेली आहे की 2 सीटर छोट्या गाड्या पण आपल्याला अशा पद्धतीनं रायगड मधल्या समुद्र किनाऱ्यावर देता येतील का. तर त्या दृष्टीने पण ताईंनी कलेक्टर मोदयांनी सांगितलेलं. मला वाटतं की भविष्यात प्रत्येक महत्वाच्या बीचवरती अशा ज्या गाड्या आहेत त्या येतील, पेट्रोलिंग गाड्या येतील आणि पोलिसांचा प्रेझेन्स जो आहे तो आपल्याला दिसेल. ताई या बाबतीत पण मी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला ताईंच्या म्हणजे काय की शुभास्ते करायला मिळाला. मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करे योग आहे. मी या निमित्तानं ताईंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या जिल्ह्यातले जे बीचेस आहेत त्या बीचेसला क्लीन ठेवण्यासाठी आपण गेल्या वर्षी MPCB कडून आलेल्या काही बीच क्लिनिंग मशीन दिलेल्या आहेत. त्या ट्रॅक्टरद्वारे ऑपरेट होतात. आपल्या अलिबाग बीचवरती एक जुनी मशीन आहे, नवीन मशीन आहे. आपण एक मुरुडला पण दिलेली आहे आणि एक श्रीवर्धनला पण आपली मशीन दिलेली आहे. त्या मशीने चांगलं काम करतात. बीच हा अतिशय स्वच्छ असला पाहिजे, पर्यटकांना तो आवडला पाहिजे, तो त्यांच्या स्मृतीत राहिला पाहिजे आणि पर्यटकांना त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येता आलं पाहिजे. या दृष्टीने आपण आपले बीच स्वच्छ ठेवावे, सुंदर ठेवावे आणि इथलचं वातावरण चांगलं ठेवावं. इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही असं प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला वाटलं पाहिजे. हे बीचेस अतिशय सुरक्षित आहेत. या ठिकाणी पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि या बीचवरती स्वच्छता, प्लास्टिक बंदी या सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारची भावना घेऊन पर्यटक इथे आला पाहिजे आणि इथून गेलाय पाहिजे. या पद्धतीने आपण भविष्यात प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणानं हे आता एक पोलीस मित्र शिल्प आहे. अशा नवनवीन बाबी आपल्या जिल्ह्यातील बीचेस त्यांचे सुशोभीकरण करणे, अधिकाधिक पर्यटक आकर्षित करणे यासाठी भविष्यात केल्या जातील. ताईंच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सगळ्या बाबी पुढे करत जाणार आहोत.